गण्या आणि बंड्या. वय फक्त 15-16 वर्ष, पण लग्नात जेवायच्या बाबतीत पूर्ण एक्सपर्ट. दोघे वर्षभर लग्नाच्या मोसमचा इंतजार करायचे. गावात कुठंही लग्न असलं की हे दोघे पहिल्यांदा तयार. यावर्षी गावच्या शेठ माणसाच्या घरी लग्न होतं. तो त्याच्या मुलीचं लग्न मोठ्या थाटामाटात करणार होता आणि गावभर गोष्टी सुरू झाल्या. अरे, त्या पोरीचं दुसऱ्या गावच्या डॉक्टर मुलासोबत प्रेम चालू आहे. या लग्नात लफडा होणार बघ, मारामारी पण होऊ शकते. शेठची मुलगी डॉक्टर होती आणि तिचं लग्न एका श्रीमंत पण शेतकरी मुलासोबत जमवलं होतं. गावात सगळीकडे ह्याच चर्चा सुरू होत्या. पण गण्या आणि बंड्याला या गोष्टीशी काही घेणं देणं नव्हतं. त्यांचा विषयच वेगळा होता. काऊन बे, खाण्यात काय काय बनवणार? 56 भोग म्हणे. मंगल कार्यालय कोणतं? लग्न किती वाजता? खरं सांगायचं तर शेठपेक्षा या दोघांनीच लग्नाची जास्त तयारी केली होती. शेवटी तो दिवस आला. आज दोघांचा प्लॅन मोठा होता. आज वर्ल्ड रेकॉर्ड करायचाच. सकाळपासून दोघे उपाशीच होते. पोटात कावळे ओरडत होते, पण मिशन मोठं होतं. शर्ट इस्त्री, केस सेट, खिशात रुमाल आणि दोघे थेट मंगल कार्यालयात पोचले. दोघांनी सर्वप्रथम मंगल कार्यालयाला पूर्ण भेट दिली. जसं पोलीस तपास करतात तसं निरीक्षण सुरू. इकडे पाणीपुरी, तिकडे आईस्क्रीम. अरे बघ, 3 प्रकारची भाजी. आणि तो बघ, गरमागरम जलेबी. जवळपास 56 भोग आज चाखायला भेटणार होते. दोघांच्या डोळ्यात आनंद चमकत होता. तेवढ्यात अचानक गोंधळ सुरू झाला. मुलीचा डॉक्टर आला. तो पण आपली माणसं घेऊन थेट मंडपात घुसला. शेठला याची कल्पना आधीच होती. त्यानं पण तयारी करून ठेवली होती. आणि मग काय, खुर्च्या उडायला लागल्या, तंबू फाडले, लोक पळायला लागले, फिल्मी स्टाईल मारामारी सुरू झाली. देवा, शेठ जिंकू दे. गण्या आणि बंड्या शेठच्या साईडनं होते, कारण त्यांना एकच टेन्शन होतं. जर डॉक्टर जिंकला तर लग्न बंद होईल आणि मग जेवण पण मिळणार नाही. दोघं देवाला प्रार्थना करू लागले, देवा, डॉक्टर हारो आणि शेठ जिंकू दे. हाणामारीचा कार्यक्रम खूप वेळ चालला. स्वयंपाक बनवणं थांबलं, मारामारीवाले पण थांबले. शेवटी पोलीस आले. जवळपास दुपारचे 3 वाजले होते. गण्या म्हणाला, खाऊन बे, आता भूक सहन होईना. बंड्या पोट पकडून बसला होता. तेवढ्यात न्यूज आली. शेठ आपल्या मुलीचं लग्न डॉक्टरसोबत याच मंडपात करायला तयार आहे. हे ऐकताच दोघांचा आनंद गगनात मावेना. वाव, म्हणजे जेवण कॅन्सल नाही. पण थोड्याच वेळात परत न्यूज आली. मामला फिसकटला. असं करत करत संध्याकाळचे 6 वाजले. आता जवळपास 50% लोक निघून गेले होते. जेवण वाया जाणार होतं. हे बघून गण्या बंड्याच्या डोळ्यात चमक आली. वाव, शेवटी लग्न लागलं. शेवटी ठरलं, शेठच्या मुलीचं आणि डॉक्टरचंच लग्न होणार. रात्री 8 वाजता लग्न लागलं. आणि त्यानंतर गण्या आणि बंड्यानं जेवणावर असा ताव मारला की स्वयंपाक्यांनीच हात जोडले. आईस्क्रीम, जलेबी, पुलाव, पनीर काहीच बाकी ठेवलं नाही. गण्या शेवटी ढेकर देत म्हणाला, खाऊन बी बंड्या, आज खरंच वर्ल्ड रेकॉर्ड झाला. बाय बाय. गोष्ट आवडली तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आपल्या मित्रांना शेअर करा आणि अशाच भन्नाट गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. फायर.